कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई. खरं तर खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय, पण आई या शब्दाला 4 वाक्यात मांडणं शक्य नाही. अशी आई. आई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. हे आई तू भासे ठाई ठाई. हे आई तू भासे ठाई ठाई. मी आज तुझा वाढदिवस असल्याबद्दल मला 2 शब्द तुझ्याबद्दल काहीतरी बोलायचे. जे आज तू आणि पप्पानी जो बेस बनवून दिलेला आहे आम्हा दोघांसाठी, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार आहे. काही काळ असा होता की मी जर कुठे लहानपणी खेळायला गेलो किंवा कुठं घसरलो, कुठं पडलो, तर जे तू काकतनं उचलून मला न्यायचीस आणि जे ते सरकारी दवाखान्यात जे तुझी तारांबळ उडायचे, ते दिवस पण यायला नकोत याबद्दल पण तुला कायम मनात खंत राहायची. या आम्हाला तुझ्या डोळ्यात दिसून यायचं. आणि तू आणि पप्पांनी जे मिळून पोरांच्यासाठी जे बनवलेलं असं आहे, ते आत्ताचे दिवस आमचे खूप सुंदर आहेत. असेच दिवस लागलेत आम्हाला. हे दिवस तुमच्यामुळे आम्हाला खूप सुंदर लागलेले आहेत. ही सोपी गोष्ट नव्हती की शून्यातनं तुम्ही विश्व निर्माण केला असा आणि एक चांगला बेस आम्हाला बनवून दिला असा. ह्या बेसमध्येच सगळं काही गोष्टी दडलेल्या आहेत की तुम्ही काय केलंय काय नाही. त्या आदर्शावरच आम्ही तुमच्या गोष्टींवर, ह्या गोष्टी तुमच्या जे राबलेल्या आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्या गोष्टीवरच आम्ही आज पुढे चाललेलो आहे. त्यामुळे इतरही गोष्टी आमच्याकडून चुका घडत नाहीत. की का घडत नाहीत, तर आम्ही आमच्या आईवडिलांचे आदर्श घेतो की तिने आमच्यासाठी काय केले काय नाही, किंवा आम्ही बघितले की त्यांना किती त्रास झाला, किती इमोशनलपणा झालेला आहे. एकेका आम्ही रडलोय, त्या रडण्याचं पण तुम्हाला दुःख झालेलं आहे. की का दुःख झालेलं आहे, की दुःख म्हणजे का, तर आपल्या पोरांना हे मिळत नाही, ते देऊ शकत नाही, हे मिळू शकत नाही. तर तुम्ही ह्या दोघांनी आपल्या संसार, आपल्या कुटुंबासाठी जिद्दीने केला असा आणि आम्हाला पण एक चांगलं हे वळण मिळालं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे. तसंच आपण आपल्या मुलांना पण चांगलं काहीतरी बनवावं आणि आपली इथूनची पुढे पण चांगली राहावी. ह्यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन दिला, इतका तुमचा सहवास लागला, आम्हाला पप्पांची पण खूप आठवण येते. अगर तू कधी कमतरता जाणवून दिलेला नाहीस. या कमतरता न जाणवून देण्याचं पाठिंबाचं कारण म्हणजे तू आहेस. कारण की तू कधीच तुझा चेहरा दुःखी ठेवलेला नाहीस. कायम आनंदी राहिलेली आहेस तू. आणि असंच आनंदी राहा, अशीच आम्हाला आशीर्वाद दे, असंच मार्गदर्शन कर, असं आमच्या पाठीशी राहा. आणि पूर्ण आपली हॅपी फॅमिली आहे. माझ्या मुलग्याला पण तू खूप सारं प्रेम दिलेलं आहेस. माझ्या मुलग्यासाठी किंवा मिसेससाठी, बायकोसाठी तू खूप काही सगळ्या सुंदर गोष्टी बनवलेल्या आहेत. त्यांना सुद्धा तुझं चांगलं मार्गदर्शन लाभत असल्याबद्दल आम्ही पूर्ण परिवाराकडून तुझं सतेजचे आभार मानत आहोत. मग मी आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की आम्ही खूप सारे कार्यक्रम अटेंड केलेत, खूप सारे कार्यक्रमातनी गेलो आणि बरेच जणांचे पण वाढदिवस त्यांनी बघितले. तर आज पण आपल्या परिस्थितीनुसार किंवा काही गोष्टीनुसार, काही विचारांच्या नुसार आजपर्यंत आम्हाला शक्य झालं नाही की तुझा आपण वाढदिवस करावा. तर आज एक अशी संधी मिळाली की तुझा 61वा वाढदिवस आम्हाला साजरा करायची संधी मिळाली आहे. आणि हे आम्ही सगळं ध्येय बघून एक तुझ्या आनंदासाठी हे सगळं कुटुंब मिळून तुला एक सरप्राईज देण्यासाठी तुझा एक वाढदिवस, आम्ही 61वा वाढदिवस साजरा करत आहोत. आणि या वाढदिवसाच्या तुला खूप खूप मनापासून सुंदर शुभेच्छा. तुझं इथून पुढे आयुष्य खूप सुंदर जावं. पूर्ण परिवाराकडून तुला आणखी एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू नदी मायेची लाडकी तुम्हाला, तूच आई हवी जन्मोजन्मी मला.
गेले हे जग झोप येईन बघ गाना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई. मम्मी मी पिल्या आयुष्याच्या खेळामध्ये तू आम्हाला खेळायला शिकवलं नाहीस तर त्यामध्ये आम्हाला उभा राहायला पण शिकवलीस. तुझ्या आशीर्वादानेच आम्ही आता आयुष्यात प्रगती करत आहोत आणि तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे. बाबा नसताना तुझ्या मार्गदर्शनातूनच आम्ही पुढे जात आहोत. तुझं आयुष्यभर असं आम्हाला मार्गदर्शन राहू दे. जसं लहानपणापासून तू आम्हाला सांगत आली आहेस तसंच आम्हाला मोठं झाल्यावर पण सांगत जा. आम्ही तुझ्यासाठी किती पण मोठं झालो तरी पण तुझ्यासाठी लहान राहणार आहोत आणि असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. ज्या टाईमला आपला अडचणीचा काळ असायचा त्या टाईमला मम्मी तुझी पण खूप इच्छा असायची मुलांसाठी काही गोष्टी कराव्या वगैरे, तरी पण तू त्यातून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेस माझ्यासाठी मम्मा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू मला चांगल्या मोठ्या क्लासेसमध्ये शिकवली जी माझी पण इच्छा होती आणि तुझी पण इच्छा होती. माझी इच्छा असताना तू मला सेमी इंग्लिशला पण घातलीस, चांगल्या कॉलेजमध्ये पण मला शिकवलीस, त्याबद्दल पण आभार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून एक लहानपणाची गोष्ट आठवत्या की ज्या टाईमला दूध वगैरे ते मध्ये बोरमिटा वगैरे घालून पिण्याची जी क्रेज होती त्या टाईममध्ये तू पण ते मला दिलेली आहेस. ती माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. आता जी ती गोष्ट लहान वाटत असेल पण त्या टाईमला ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझ्या आयुष्यभरासाठी ती एक लाईफ टाईम मुवमेंट आहे. अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी ज्यावेळी कॉलेजला वगैरे गेलेलो आणि कॉलेजमध्ये गेल्यावर तू जी माझी काळजी घेत होतीस अजून पण मी जॉबसाठी साताऱ्याला वगैरे गेल्यावर पुण्यासाठी फिरतीचा माझा जॉब असल्यामुळे तिकडं त्या साईडला गेल्यावर पण तुम्हाला रात्री 11 वाजता वगैरे 11:30 वाजता फोन करून विचारतेस की जेवलास काय वगैरे. ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे ह्या काळामध्ये, कारण एवढ्या धावपळीच्या जीवनात तू याच्या जीवनात तू मला कॉल करतेस ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुला मम्मा माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या उदंड आयुष्यासाठी आई अंबाबाई चरणी प्रार्थना राहील. सांग आई साद देतो हो सांग आई साद देतो होतो हा आभास का अवती भवती तूच माझ्या वाटतो विश्वास हा आई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया आई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए मी आल्यापासून घरात तुम्ही मला प्रत्येक गोष्ट प्रेमाने शिकवली, प्रत्येक गोष्ट तुम्ही मला अनुभवायला शिकवली. कोणत्या गोष्टी तुम्ही चिडला नाही कधीच, प्रत्येक गोष्ट मायाने शिकवला. एक मी सून नसून मला मुलगी म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीत आधार दिला. हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच माझ्यावर तुमचं प्रेम राहू दे, माझंही तुमच्यावर प्रेम राहू दे. आमच्या दोघांच्यात काही वाद झाला तर प्रत्येक गोष्टी मी मम्मी बाबांच्यात न जाता प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर केली आणि तुम्ही पण मला प्रत्येक गोष्ट समजून घेतली की वैष्णवी असं नसतंय, संसारात ह्या गोष्टी होत राहतात आणि तू समजून घे, ही गोष्ट अशीच राहणार नाही, बदलत राहणार, असं समजून सांगितलं प्रत्येक गोष्ट. इव्हन माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा मी राहिले त्यावेळी पण पहिल्या महिन्यापासून जेव्हा समजलं त्यावेळीपासून मला खूप त्रास झाला किंवा काय झालं. प्रत्येक गोष्टी मला जो फोडणी टाकलेला भात किती 11 वाजू दे नाही सकाळचे 8 वाजता असू देत, प्रत्येक गोष्टीला मला त्यांनी साथ दिली.
इवन राघव झाला तरी पण प्रत्येक गोष्टी समजून घेतलं की मी आहे, तुझं तू कर, तुझं तू आवर. किंवा राघव लहान असताना मी कॉलेजमध्ये गेले, प्रत्येक गोष्ट त्यांनी मला साथ दिली, त्यामुळे मी कॉलेज पूर्ण करू शकते. MBA कम्प्लीट केलं, त्यानंतर मी जॉब केला. ही गोष्ट सगळी तुमच्यामुळं शक्य झाली. आणि इवन शॉपिंगला गेले किंवा काही झालं तरी मम्मीपेक्षा जास्त तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला हे दिलं की मी पण तुमच्यासोबत तेवढीच पायाने राहिले. आतापर्यंत मम्मी तुम्ही अशी साथ दिला, तशीच साथ मला आयुष्यभर राहू दे आणि अशीच आपली हॅपी फॅमिली राहू दे. तुमचे आशीर्वाद आणि आधार तुमचा आपल्या फॅमिलीसाठी राहू दे. मम्मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो, आज मम्मीचं माझ्या जे मंदिर आहे तर मी मम्मीबद्दल काहीतरी बोलणार आहे. मम्मी मला ना खूप लाड केल्या आणि खूप प्रेम केल्या. ती माझ्या मैत्रिणीसारखी आहे. खरं पण घरात कोण नसले की पण प्रेम करते दादा. थँक्यू. मंगल म्हणते पण खरं पण मम्मी मला काय म्हणत नाही आहे. आणि ती मैत्रिणीसारखी आहे माझी मम्मी. आणि सगळ्यात लाड मम्मीच करते मला. आय लव्ह यू मम्मा. सांग आई साद देतो, ओ सांग आई साद देतो, होतो हा आभास का अवती भवती तूच माझ्या वाटतो विश्वास हा. माई माऊलीची माया अनमोल माया, ऊन सावली सुखाची ममतेची छाया. माई माऊलीची माया अनमोल माया, ऊन सावली सुखाची ममतेची छाया. तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तू मला. ए आई तू भासे ठाई ठाई. 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 मम्मी, आम्ही गेले 10 वर्षे आम्ही बघत आहे की तुझ्या चेहऱ्यावर कधी तर कधी तू न दाखवणारी आठवण, तर आम्हाला ती दिसत आहे आठवण तुझ्या चेहऱ्यावरती. त्यासाठी ह्या क्षणाला पण तुला वाटत आहे की तुझा वाढदिवस वितात आहे आणि तुझे पप्पा इथे नाहीत. त्यासाठी तुला एक आमच्याकडून छोटंसं गिफ्ट आहे का आठवणीसाठी, पप्पांची आठवण तुझ्यासाठी. मंगल, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद तुमच्या कायमस्वरूपी पाठीशी आहेत.